नमस्कार। आज मी बनवणार आहे पास्ता, मस्त आपल्या साध्या आणि सरळ पद्धतीचा। पाणी मी उकळून गरम केलंय। आता याच्यात थोडंसं तेल टाकते। पाण्याला थोडीशी उकळी आली की आपल्याला याच्यात पास्ता आपल्याला उकडायला टाकून द्यायचा आहे। मी 1 वाटी पास्ता घेतलाय। पाण्याला जराशी उकळी आली चांगली की त्यात आपल्याला हा पास्ता सोडायचा आहे। आपल्याला हा पास्ता आता आपल्याला अदर कच्चा शिजेपर्यंत आपल्याला याला शिजू द्यायचा आहे। म्हणजे हाताने असं तोडून बघितला की अदर कच्चा शिजला की आपल्याला हा पास्ता काढून घ्यायचा आहे। पास्ता शिजेपर्यंत आपण आता दुसरी तयारी करू। जर व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब जरूर करत जा। टमाटर मी याची एका टमाट्याची मला पेस्ट बनवून घ्यायची आहे। हे बघा मी अशी पेस्ट मस्त बनवून घेतली। बारीक बाया कापून टाकतात टमाटर, मी पेस्ट करून टाकते। 4-5 मिरच्या आपल्याला अशा बारीक कट करून घ्यायच्या आहे। पास्ता आपला शिजला की लगेच 2-4 मिनिटं आपला पास्ता एकदम लवकर शिजून तयार होतो। हाताने तोडून बघायचा। पास्ता आता छान आपला असा आहे अदर कच्चा शिजला। आता एका आपल्याला ताटामध्ये हा पास्ता काढून घ्यायचा। मी 4-5 मिरच्या, 1 कांदा, थोडेसे अद्रक आणि लसूण कापून घेतला। आता आपल्याला पास्त्याला फोडणी द्यायची आहे। तेल आपल्याला गरम झाल्यानंतर याच्यात थोडंसं जिरं टाकायचं, अर्धा चम्मच जिरं, आता अद्रकचे 2-3 तुकडे, बारीक केलेले लसूण बारीक केलेला। आता कांदा सोडायचा। लगेचच मिरची आपल्याला हिरवी मिरची याच्यामध्ये टाकायची आहे। आता आपल्याला हे सगळं याच्यात आपल्याला याच्यात टमाट्याची आपल्याला पेस्ट केलेली याच्यामध्ये टाकायची। आता छान अशी आपल्याला तेल सोडेपर्यंत आपल्याला ही टमाट्याची पेस्ट होऊ द्यायची आहे। आता आपल्याला याच्यात थोडंसं किंचित आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे। हळद टाकायची अर्धा चम्मच थोडीशी। आता लगेच आपल्याला याच्यात पास्ता टाकून आपल्याला हे फिरवून घ्यायचे। पास्ता आता आपल्याला याच्यात टाकून अशा फिरून घ्यायचा आधी। नंतर आपल्याला पास्ता मसाला आणि याच्यात मीठ सोडायचं आहे वरतून। अर्धा चम्मच मीठ टाकलं। आता आपल्याला पास्ता मसाला, मॅगी मसाला पण टाकायचा आहे। पास्ता मसाला, मॅगी मसाला टाकला की चांगला आपल्याला पास्ता असा हे छान फिरून घ्यायचा आहे आणि याला 2 ते 3 मिनिट आपल्याला होऊ द्यायचं आहे। म्हणजे आपले सगळे मसाले, मिरची मसाले, मीठ याच्यात चांगलं मिसळलं पाहिजे। आता वरतून आपल्याला टमाटर सॉस टाकायचा आहे। 10 रुपयाची एकदम स्वस्त आपल्याला टमाटर सॉस मिळते। त्याच्यात म्हणजे आपल्याला चव अजून छान येते पास्त्याची। नाही टाकलं, स्किप केलं तरी चालेल, तसाही पास्ता चांगला लागतो, कारण की आपण टमाट्याची पेस्ट करून याच्यात आधीच टाकलेली आहे। एकदम बिना भाजीपाल्याचा, काही नसलं बी घरात, शिमला मिर्च, गाजर असलं तर टाकायचं, नसलं तर असंही केलं तरी छान लागतो पास्ता। छान असा पास्ता आपला हा 2-3 मिनिटं आता आपल्याला थोडासा होऊ द्यायचा। हे बघा मस्त असा हे पास्ता आता बनवून तयार झाला आहे। आता एका प्लेटीमध्ये आपण काढून घेऊया। कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून कळवा। एकदम साधी आणि सरळ रेसिपी आहे पास्त्याची।